कोल्हापूरमध्ये आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये रांगा लागलेल्या आहेत। कोल्हापूरमधले जे काँग्रेसचे आमदार आहेत सतेज पाटील यांनी आता नुकतंच वोटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर आता ते आपल्या माध्यमांशी बोलतात। साहेब, नेमकं कसं वातावरण आहे आता कोल्हापूर? प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। या राज्यामध्ये परिवर्तन होणार, महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजावर गोळीबार झाला, लाठीमार झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला, बदलापूर्वी घटना असेल, महागाई असेल, या सगळ्याचं उत्तर आज सामान्य जनता महाविकास आघाडीचं सरकार आणून त्या ठिकाणी देणार आहे। महाराष्ट्रामध्ये कसं चित्र राहील? नाही, महाराष्ट्रामध्ये म्हणलं चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। लोक वाट बघतायत, कधी एकदा यांना घरी बसवतो याची वाट बघतायत आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीचे 180 आमदार निश्चितपणे येतील। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 10 मतदारसंघ आहेत। 10 मतदारसंघामध्ये या ठिकाणचे खासदार धनंजय माडिक यांनी सांगितलेलं आहे की महायुतीच्या बाजूने 10 राहतील आणि महाविकास आघाडीमधून 0 राहील। 10-0 असा फरक राहील असं त्यांनी आता देखील स्टेटमेंट केलेलं आहे। वारंवार स्टेटमेंट करतायत। मला वाटतं 25 लाख मतदान करणार आहेत, म्हणजे 32 लाख मतदार आहेत ते करणार, ते एकटे मतदान करणार नाहीत, त्या सगळ्यांच्या वतीनं कोल्हापुरातली जनता ठरवते। कोण सांगते म्हणून या ठिकाणी कोल्हापूरच्या जनतेला काय पाहिजे जनता ठरवते। जनतेवर तुम्ही म्हणू शकत नाही असं होणार तसं होणार आणि आम्हाला विश्वास आहे की कोल्हापुरातली जनता सुज्ञ आहे, योग्य निर्णय घेईल। कोल्हापूरमध्ये जे चुकीचं राजकारण चालू आहे, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, महिलांचा अपमान करणारी वक्तव्य भाजपकडून केली जातात, हे सातत्यानं घडते आणि म्हणून त्याच्या बदल्यात निश्चितपणे आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एज असेल। हे होते सतेज पाटील यांनी नुकतीच या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे आणि त्यानंतर मात्र त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी बनेल। दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक।